सर्वेश्वरं कार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वरः देवादिशन्तु न सिद्धि ब्रह्मेशा न जनार्दनः विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगा भवानीं मणिकर्णिकां विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरा सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये वर्णानामर्थसंज्ञानां रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायको ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः विठ्ठला विठ्ठला हे चिदान दे गा देवा तुझा विसर न व्हाव गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे न लगे मुक्ति धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आडी हिची माझी सर्व जोडी तुका गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनिया ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला
आता बिनववा विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली म्या आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोक टाळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत पैसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी मस्तक हे माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी अकारण करुणा वरुणालय भक्तवत्सल करुणा निधान जगदाधार अखिल कोटी ब्रह्मांड नायक पुराण पुरुषोत्तम रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्मा जगद जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी झळकणारे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आदी करून या समंद विश्वाला पावन पवित्र करण्याकरता यश्यावत भूतलावर मनुष्य देह प्राप्त करून आपलं दिव्य आणि अद्भुत चरित्र संपादित करणारी जी काही पवित्र संत परंपरा आहे, ज्या साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ परमार्थच जगले आणि आपल्या जीवनातली अनुभूती परमार्थिक दृष्टीने समाजाच्या पुढे अगदी सोप्या साध्या सरळ भाषेत सिद्धांतासहित मांडली, असे या जगावर नव्हे तर समंद विश्वावरती संतांचे असणारे थोर उपकार. भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू आपल्याला पाहायला मिळतात, पण त्यामध्ये विशेष करून ज्याला विशिष्ट प्राधान्य किंवा विशेष अशी संज्ञा प्राप्त करून दिलेली आहे. नाथ महाराज म्हणतात एकनाथी भागवतामध्ये 84 लक्ष योनी त्यात मनुष्य देहा वाचून अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असे ना. अताथो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे या देहामध्ये रूपांतर केल्यानंतर किंवा या देहामध्ये प्रवेश केल्यानंतर बाकी संसार होतो का नाही हा नंतरचा विषय आहे, पण या मनुष्य देहात पदार्पण केल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती अगदी सहज मार्गाने करता येते. एवढ्या करता संत महात्म्यांनी या देहाच्या संबंधाने आपल्याला ज्या काही महत्वाच्या बाबी सूचित करून दिलेल्या समजून दिलेल्या. वास्तविक या देहाय संबंधाने जर विचार केला तर एका टाइमले देव सोपा केला पण शरीर अवघड सांगितलं. वेदाने शास्त्राने पुराणाने देव समजून सांगितलं नाही याच्याबद्दल काही शंका नाही. सगळ्यांनी देव शोधला. सहुवेदी जान साही शास्त्र कारण आणि 18 ही पुराणे हरिसी गाती किंवा वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सारज किंवा आपल्याला वेदाचे शब्द सापडतील. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत
तेन त्यक्तेन भृंजिता मा हृदः कस्य स्विद्धनम. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये जर आपण प्रवेश केला, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य भिधीयते एतद्यो वेत्तितं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदा. हा ते शरीर हे क्षेत्र म्हणजे त्याचं वर्णन पहा कसं केलं पुढे. ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर विविध पृथक ब्रह्मसूत्र पदश्चैव हेतु मदभिर विनिश्चितैः महाभूतान्यहंकारो बुद्धिर अव्यक्तमेव च इंद्रियाने. हे पुढचं सगळं 13व्या अध्यायात क्षेत्र क्षत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोध्याय. 13व्या अध्यायात पूर्ण शरीराचं वर्णन केलं. पण नाथ महाराजांचं जर प्रमाण पाहिलं भागवत हरिपाठात, पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ ब्रह्मांड पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम. हरी बोला नाही तरी अबोला व्यर्थ गलबला करू नका. जी स्थिती शास्त्राने वेदाने आणि पुराणांनी भगवान परमात्म्याशिवाय समजून दिली ते कठीण आहे, अवघड आहे आणि सर्वसामान्याच्या बुद्धीच्या पलीकडे जाणारा तो विषय आहे. कलियुगातल्या जीवाच्या अंतःकरणापर्यंत भगवंताची स्थिती पोचता यावी याच्याकरता साधू संतांनी जगावर केलेले सर्वात मोठे उपकार. महाराज म्हणतात हरिपाठामध्ये ज्ञानोबा आहे, तेथील प्रमाण नेनवे वेदांसी ते जीव जंतूसी केवीकडे जेथ शंभूचे तपन पुरे. भगवान शिवजीने अनेक प्रकारची साधना केली. काय करावी तपाची बोभाटे एका हरिविन अवघे फलकटे ओ निघो समाधीचे सुख तुच्छ वाटे. आणि महाराज म्हणतात नित्य नित्याची या करिता खटपटे. हे सगळं केलं पण शंकराची तपश्चर्या कमी पडली भगवंताला समजण्याकरता. सगळं जग ज्या लक्ष्मीच्या मांग धावणार आहे ते लक्ष्मी ज्या वेळेला भगवंताच्या माग धावली तर तिले देव समजला नाही. लक्ष्मी ऐसी जयाची दासी जोहा तेज पुंज राशी किंवा पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकू हडती किंवा मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा जी पाय धुवाची या दैवा प्राप्त झाले. एक गावातलं गेलं म्हणजे लंब झालं, मोकळं झालं, गचकलं. गेलं म्हणजे काय तीर्थयात्रेवर नाही गेलं, ते हे शरीर सोडून गेलं. मग त्याची अंत्ययात्रा सजवली, खांद्यावर घेतलं चौघांनी, चालले आपले ते सगळे घेऊन. आता तुमच्याकडे प्रथा परंपरा आहे का नाही माहित नाही, पण आमच्या अमरावतीकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रेताच्या मागे जाताना काही वस्तू फेकतात, त्याच्यामध्ये चिल्लर पैसे फेकतात, मसूरची डाळ फेकतात, मुरमुरे फेकतात,
आणि पीठ फेकतात. इकडे फेकते का? वा, फेकतच असं ना. ते काय पाहून फेकते, काय फेकते याचं निदान अजूनपर्यंत कोणालाच नाही लागलं. जे फेकणारे आहे त्यालाही माहित नाही. नाही तर विचारा तुम्ही फेकणाऱ्याला काऊन फेकतो, तो म्हणे मागच्याला फेकलो तर म्हणे याले फेकतो. म्हणजे हे असंच चालू आहे. देखा-देखी घेतला जोगन मागे लागला करमभोग. त्याच्यामध्ये काय शास्त्रात उलगडा असून त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही. मग त्याच्या मागे असे ते चिल्लर पैसे आपले फेकणं सुरू होते. 1 रुपया 2. आता कुठे 1 2 रुपया 5चा आला का फेकला, 10चा आला का फेकला. लोक म्हणे जाऊ दे ना, नाहीतरी यांना कोण्या भागवतात लेखानं पंगत नाही दिली आहे. कधी कोणाला 1 रुपया दक्षिणेले नाही खाणला. महाराज लोक नाश्त्याले फरायला नेले, मेल्यानंतर फेकले याच्या अंगावर 100 रुपये. तरी काय या नेणार आहे का संग? आपण फेकू आणि याले पोचवलं का येता येता उचलून घेऊ. मागचा एक माणूस त्याच्यातला आपला ते चिल्लर पैसे उचलात आणि खिशात टाकायचा. हे दृश्य वैकुंठातून लक्ष्मी सहित नारायण दोघही जण आपले पाहून राहिले आणि दोघांच्या चर्चा चालू झाल्या. आईसाहेब भगवंताला प्रश्न करतात, पहा या जगामध्ये सर्वात जास्त जर प्रॉफिट किंमत कोणाला असेल तर मला आहे. देव म्हणे काय चोर म्हणजे एवढं दिसून नाही राहिलं तरी काय चोर म्हणता. तो माणूस मेला. हे लोक पहा किती लोभी आहे पैशासाठी. जित्या माणसाचे तर खाल्ले येईन, पण मेल्या माणसाचे पैसे नाही करून राहिले. हे पहा त्याच्या अंगावर फेकलेले पैसे नाम लक्ष्मी. शेवटी मलेच किंमत आहे का नाही. भगवंत म्हणे बरोबर बोलली तू. तुझ्या मताला माझं पूर्ण अनुमोदन आहे. माई ऐकता जे जिते लोक आहे ते सगळे पैसे उचलून राहिले. मग पण जो वरत झोपला आहे त्यानं उचलले का? त्यानं हात लावला काय? वास्तविक पैसे कोणासाठी फेकणं चालू आहे? त्याच्यासाठी. ज्याच्यासाठी फेकणं सुरू आहे तो उठला काय 10 रुपयासाठी? लक्ष्मी म्हणे काय देवा, तो कसा काय पैसे घे म्हणे. काऊन? त्याच्यात जीवच नाही, त्याच्यात आत्मा शिल्लक राहिला नाही, त्याच्यातला रामरूपी तत्व गेलं. पैशाला काय हात लावतो? भगवंताने गोड उत्तर दिलं, ऐक, या जगात तुझी किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत माणसाच्या शरीरात मी आहे. ज्या दिवशी मी सोडचिठ्ठी घेईल त्या दिवशी तू सुद्धा मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही. देहाला संबंध विषयाची गोडी कुठपर्यंत? जोपर्यंत इंद्रिय सक्षम असतात किंवा सपोर्ट करतात समोरच्या विषयाला, समोरच्या वस्तूला, जोपर्यंत भोगण्याची ताकद त्या इंद्रियात आहे तोपर्यंत इंद्रिय जीवावर आलं तरी तो विषय सोडायला तयार होत नाही. पण संतांचे प्रमाण पहा कसे आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निपोठे. अग्नीमध्ये जेवढं लाकूड टाकाल तेवढा अग्नी भडकतो, ज्वलंत होतो, तो कधी विझत नाही. आणि विषय कितीही जरी सेवन केले तरी माणूस खतम होऊन जाईल, पण विषय कधी तृप्त होत नाही. पण ज्ञानोबा राय म्हणतात, देहाची वरी आदरू जे प्राणिया काम भरू, मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. किंवा महाराज म्हणतात, मूळ स्वभाव जर याचा पाहला ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. नाथ महाराज म्हणतात, त्वचा पाहे मृदूपण उदर इच्छी पूर्ण अन्न. त्वचेला मृदू स्पर्श आवडतो, पोटाला चांगलं चांगलं अन्न पाहिजे आणि जिभेला चांगल्या चवीचं अन्न पाहिजे. कान मधुर गायनाची अपेक्षा करतात. कोणाला समजो का नाही समजो, पण एखाद्यानं जर सुरेल एखादा राग गायन केला ज्याले काहीच समजत नाही तोही माणूस डोलल्याशिवाय राहत नाही, कारण ते गायन आहे. आणि एखाद्या माणसानं जर बेसोर म्हटलं, ज्याले समजते तो तो उठूनच जाईल, पण ज्याले समजत नाही तोही उलटी केल्याशिवाय राहत नाही. काय विषय ज्या वेळेला जीवनामध्ये प्राधान्य देतात किंवा प्राप्त होतात, लहान लहान लेकरं पहा तुम्ही टीव्हीवर, काय हे जणू पूर्वजन्मातले अर्धवट